या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, SR पाटील उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1 या कार्यालयाने 10 जून 2025 रोजी मोहोळ तालुक्यातील मौजे सिकंदर टाकळी व कुरुल परिसरातील अवैध गोवा राज्य निर्मित परंतु महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचे वाहन क्रमांक MH07 AS 3534 या वाहनामध्ये विदेशी मद्याचे 60 बॉक्सेस व MH07 AG 8898 या वाहनामध्ये विदेशी मद्याचे 79 बॉक्सेस, 750 मिली क्षमतेच्या सीलबंद बाटल्या असलेले एकूण 140 बॉक्सेस आणि 2 चारचाकी वाहनांसह एकूण 31,90,000 रुपयांचा प्रोव्हिजनल गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 1 एप्रिल 2025 ते 10 जून 2025 या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर अवैध देशी विदेशी मद्य विक्री आणि वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण 570 गुन्हे नोंद करण्यात आले असून 571 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 2,14,925 लिटर रसायन, 9,775 लिटर हातभट्टी दारू, 1,053 लिटर देशी मद्य, 584 लिटर विदेशी मद्य, 102 लिटर बियर, 3,728 लिटर ताडी तसेच 53 वाहनांसह एकूण 1,68,99,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गत वर्षीच्या तुलनेत सन 2023-24 तुलनेत 2024-25 वर्षात एकूण गुन्ह्यात 25% आणि मुद्देमालात 35% वाढ झाली आहे। अवैध मद्य विक्री, अवैध निर्मिती, वाहतूक विरोधात कारवाई यापुढेही चालूच राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री नंबर 1800-233-9999 अथवा व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 यावर माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी सांगून अवैध मद्याबाबतची माहिती कळवण्याचे आवाहन केले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।